हे वर्मी कंपोस्ट आहे. हे आता आपण सगळ्या झाडांना घालणार आहे. त्याच्यासाठी आपण हे वर्मी कंपोस्ट आणलेलं आहे. तर आपण हे झाडाला देणार आहे. हे आपलं मधुकामिनीचं झाड आहे. त्याला सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण याला फुलण्यासाठी कळ्या आपल्या छान अशा पांढऱ्या मस्त छान अशा फुलतात. त्याच्यामुळे आपल्याला याला वर्मी कंपोस्ट द्यायचं आहे. आता आपण याला वर्मी कंपोस्ट देऊन घेणार आहे. आपण हे झाड आता खुरपून घेतलेलं आहे. तर आपण याला वर्मी कंपोस्ट देऊन घेऊया. तर आपण ह्या झाडाला वर्मी कंपोस्ट दिलेला आहे. सुंदर असं पाऊस पडल्यामुळे सुंदर अशी झाडाची ग्रोथ छान झालेली आहे आणि कळ्या पण भरपूर अशा सुंदर आहेत. आता वर्मी कंपोस्ट दिल्यामुळे पण भरपूर आता याला कळ्या आणि फुले भरपूर येतील. छान अशा सुंदर कळ्या आहेत. आपल्या मधुकामिनीला छान अशा फुलं आणि कळ्या भरपूर असल्यामुळे खाद देणं गरजेचं आहे. अशाच कळ्या आणि फुले येत राहतात. हे पाणी आहे. डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी आहे. तर हे पण पाणी आपण झाडाला देऊन घेणार आहे. मधुकामिनीच्या हे आपण डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आपण दिलेलं आहे झाडाला. हे आपलं गुलाबाचं झाड आहे. हे लाल कलर आहे. छान असं गुलाब आपलं फुललेलं आहे. झाडाच्या फुटी पण अशा छान सुंदर आलेल्या आहेत. मस्त ग्रोथ झाडाची चांगले येण्यासाठी आणि कळ्या येण्यासाठी त्याच्यासाठी आपण याला खत देणार आहे. खत आपण देणार आहे वर्मी कंपोस्ट देणार आहे. आपण झाड आपण खुरपून घेतलेले आहेत. खुरपून आपण झाडांना पाणी देऊन घेतलेलं आहे. आता आपण याला खत देऊन घेणार आहे. झाडाची माती अशी साईडला करायची. अशी माती साईडला करून आपण अशी हे आपण घेतलेलं आहे वर्मी कंपोस्ट आहे. हे आपण असं देऊन घ्यायचं. म्हणजे आपल्या झाडाची ग्रोथ चांगली होते आणि झाडांना कळ्या और फुलं भरपूर येत राहतात. त्याच्यामुळे आपण झाडांना असे खत देणे गरजेचे असते. त्याच्यामुळे आपण हे झाडांना आता खत देऊन घेतलेलं आहे. वर्मी कंपोस्ट दिलेला आहे आपण झाडाला. आपल्या गुलाबाच्या झाडाची ग्रोथ चांगली आहे. त्याच्यामुळे आपण याला खत दिलेलं आहे. मस्त छान असे फुटी फुटलेल्या आहेत झाडाच्या. पावसाळा चालू असल्यामुळे छान असे हिरवेगार झाडं फुटत राहतात छान. हे डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी आपण हे गुलाबाच्या झाडाला पण देऊन घेतलेलं आहे. डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी हे चांगलं पौष्टिक असतं. त्याच्यामुळे त्याच्यात कॅल्शियम भरपूर असल्यामुळे झाडांना देणे चांगले असते. त्याच्यामुळे आपण हे झाडाला देऊन घेतलेलं आहे. किती मोठा आणि छान आकार आहे आपल्या गुलाबाचा. हे मोगऱ्याचं झाड आहे. छान असे फुलं येतात त्याला. आता याचा बहर संपत आलेला आहे. दुसऱ्यांदा आपल्याला फुलं लागण्यासाठी झाडाला आपल्या त्याच्यामुळे त्याला खत देणं आणि छोटीशी अशी नॉर्मल अशी कटिंग केली पिंचिंग केली की छान आपलं झाड फुटतं आणि फुलं येतात. त्याच्यामुळे त्याला खत देणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण ह्याला खत देणार आहे. हे आपण खत घेतलेलं आहे वर्मी कंपोस्ट. हे आपण देऊन घेणार आहे.
याची पण झाडाची माती आपण खुरपून घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपण अशा काढलेल्या आहेत. मुळ्या अशा वरती भरपूर आलेल्या होत्या, त्याच्यामुळं आपण याची झाडाची माती खुरपल्यानंतर अशा मुळ्या वरती आलेल्या आपण ह्या काढलेल्या आहेत. तर आपण हे मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे कुंडीमध्ये. असं झाडाला मिक्स करून ठेवलं म्हणजे सगळ्या झाडाला असं पूर्ण पोचतं, त्याच्यामुळे झाडाला असं मातीत मिक्स करायचं खत. हे झाडाच्या मुळ्या आहेत, ते पण खत होतं. असं ठेवायचं वरती. सर्दी झाली आणि हे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आपण सगळ्या झाडांना दिलेलं आहे. हे आपलं अपराजिताचं झाड आहे. सुंदर असे फुलं येतात याला, छान असे. हे असे फुलं सुकले की काढायचे म्हणजे छान दुसरे फुलं झाडाला आपल्या येतात. फुलांचा आकार छान असा सुंदर मोठा आहे. छान सुंदर आहे अपराजिताचं झाड. किती सुंदर आणि हिरवगार आहे. पाऊस पडल्यामुळे झाडे आपले सगळे सुंदर असे हिरवेगार दिसत आहेत. मस्त फुलं पण याला भरपूर असे लागतात. हे छान आहे आपलं अपराजिताचं झाड. सुंदर आहे. हे आपल्या घेवड्याच्या शेंगा आहेत. त्या घेवड्याच्या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. छान अशा आलेल्या आहेत घेवड्याच्या शेंगा. गुलाबाचे फुलं असे सुंदर किती छान आलेले आहेत. मस्त गुलाबाची फुलं आहेत. व्हाईट कलरचे गुलाब आहे. सुंदर असं मस्त छान अशा कळ्या आलेल्या आहेत. फुलं फुललेले आहेत. छान आहे मस्त. तर 2 टमाटे आहेत, छान आलेले आहेत टमाटे. हे आपलं मिरचीचं झाड आहे. मिरच्या पण भरपूर आहेत ह्याला. तर कारल्याचा वेल आहे. असे छोटे छोटेसे कारले लागायला लागले. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. कळ्या मस्त भरपूर आहेत. छान फुलं येतात ह्याला जास्वंदाच्या झाडाला. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. त्याला पण आपल्याला द्यायचं आहे खत. तर आपण ह्याला खत देणार आहे वर्मी कंपोस्ट. पाऊस चालू असल्यामुळे असे वल्ले लिक्विड फर्टिलायझर देता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण असे सुके खत झाडांना दिले म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगलं असते. त्याच्यामुळे आपण हे असे सुके खत दिलेलं आहे. लिक्विड फर्टिलायझर आपण न देता हे आपलं सुके खत असे शेणखत सुक्क असलेलं वर्मी कंपोस्ट असे सुके खते दिले म्हणजे पाण्यामध्ये असे जात नाही. वर्मी कंपोस्ट दिलं आहे आपण आता याला. पाण्यामध्ये जास्त धुवून जाणार नाही, त्याच्यामुळे आपण सुके खते दिलेले आहेत. झाडं आपण खुरपून आधीच घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपण आता खत देऊन घेतलेला आहे. हे आहे सब्जा. सब्जाला कसं बी आलेले आहे. छान सब्जा आलेला आहेत आपल्या. हे जास्वंदाचं झाड आहे. याचे आपण कटिंग करून घेतल्यामुळे जास्त असं छान सुंदर असं फुटले आहे जास्वंदाचं झाड. हे आहे सदाफुली. सुंदर असे फुलं आलेले आहेत आपल्या सदाफुलीला. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, बघत राहा. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करा.